गेल्या वर्षभरापासून कांदा निर्यातीचा मुद्दा चांगलाच तापला आहे। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवली, पण 40% निर्यात शुल्क कायम ठेवलं। त्यातच आता केंद्र सरकारनं कर्नाटकमधल्या बेंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलेलं आहे। मात्र महाराष्ट्रातील निर्यात शुल्क जैसे ते ठेवलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या या महाराष्ट्र विरोधी धोरणाचा शेतकरी आता निषेध करत आहेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारनं पुन्हा एकदा केलं। केंद्र सरकारने कर्नाटकमधल्या बंगलोर रोज कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क हटवलंय। मात्र महाराष्ट्रातल्या कांद्यावर 40% निर्यात शुल्क जैसे थेच आहे। परिणामी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत लासलगावातल्या खासगी बाजार समितीत लिलाव बंद पाडले। केंद्र सरकारच्या महाराष्ट्र विरोधी धोरणाचा जोरदार निषेध केला। परंतु आता सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की केंद्र सरकार आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, 40% निर्यात शुल्क हटवेल। पण त्यांनी असं न करता कर्नाटकच्या रोज गुलाबी कांद्याचं निर्यात शुल्क हटवलं आणि त्यांना निर्यातीसाठी परवानगी दिली। असा द्वेष का शेतकऱ्याबद्दल? शेतकरी तर पूर्ण देशामध्ये एकसारखे असतात। कर्नाटक सरकारमधील खासदार शासनावर दबाव आणून शासनाच्या मागे लागून जर निर्यात शुल्क शून्य करू शकतात, तर महाराष्ट्रातील खासदार, लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार काय करतंय असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पडलेला आहे। केंद्र सरकार महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांशी सातत्यानं दुजाभाव करतंय। याआधी केंद्रानं गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला परदेशी निर्यातीची परवानगी दिली होती, तर आता कर्नाटकच्या बंगलोर रोज कांद्यावरच्या निर्यातीवर 40% शुल्क माफ केलंय। मग आशियाचं कांद्याचं कोठार असलेल्या महाराष्ट्रातल्या कांद्याला सवलत का दिली जात नाही? केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत असा दुजाभाव का करतंय असा प्रश्न उपस्थित होतो। हा दुजाभाव स्पष्ट दिसतो, कारण 8 डिसेंबर 2023ला कांदा निर्यात बंदी झाली। 26 एप्रिल 2024ला गुजरातच्या 2000 टन कांदा निर्यातीला परवानगी मिळाली। 4 मे 2024ला निर्यात बंदी हटवली, मात्र 40% निर्यात शुल्क कायम होतं। तर 30 मे 2024ला कर्नाटकच्या कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवलं, मात्र महाराष्ट्रात ते कायम आहे। एक खोटा GR काढून त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता। पण शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला बर्बादच करायचं आहे आणि गुजरातच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे। मंत्री पियुष गोयल साहेब आहेत, यावर त्यांच्या कानी हा विषय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घातलेला आहे। सरकारी त्या विषयात बोलतंय आणि निश्चितच महाराष्ट्रातल्या कांद्या उत्पादकांना जो दिलासा, जसा निर्यात बंदी उठवून दिला तसा देण्याचा प्रयत्न राहील। केंद्रानं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी काय या ठिकाणी रिलीफ द्यायचा आहे तो द्यावा, याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे प्रयत्नशील आहेत। केंद्राकडे आम्ही जरूर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू। महाराष्ट्राच्या कांद्याला 40% निर्यात शुल्क कायम असल्यामुळे ज्या प्रमाणात कांदा निर्यात व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही। अशातच कर्नाटकातील बंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलंय। त्यामुळे परदेशात महाराष्ट्राऐवजी कर्नाटकातल्या कांद्याची मागणी वाढेल। परिणामी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणखी फटका बसणार हे नक्की। 2022-23 या वर्षात 25,25,000 मेट्रिक टन कांदा निर्यात झाली। 4,522 कोटींचं परकीय चलन त्यातून आलं। 2023-24ला 17,08,000 मेट्रिक टन इतकीच निर्यात झाली। 3,874 कोटींचं परकीय चलन त्यातून आलंय। म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8,17,000 मेट्रिक टन कमी कांदा निर्यात झाला आणि परकीय चलनातही 649 कोटींची तूट आहे। कर्नाटकाची घोषणा झाली तशी देशात व्हावी आणि ह्याची मागणी, मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे ऑक्टोबर मागचे म्हणजे 2023 पासून बोलते, आज आपण जून महिना उद्या सुरू होणार आणि सगळे प्रश्न आम्ही मांडलेले हे होणार आहे हे सांगितलं होतं। पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार आपण? एका बाजूला गुजरात आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे। त्यांचा रस्ता मोकळा होतो, यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्ता सुद्धा थोडा मोकळा करून द्या, काय अशी मागणी आपण करायला पाहिजे। ती रास्त आहे असं मला वाटतं, ती आपण मोदी साहेबांसमोर सुद्धा केलेली आहे। कांदा निर्यातीबाबत सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे भाव निम्म्यावर आल्यानं शेतकऱ्यांना वर्षभर मोठा तोटा सहन करावा लागला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतप्त भावना लक्षात घेत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रानं कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली। मात्र 40% निर्यात शुल्कामुळे कांदा निर्यात मंदावली। परिणामी कांद्याला क्विंटल मागे सरासरी 1500 रुपयेच दर मिळतोय।
सद्यस्थितीत कांद्याचं उत्पादन विचारात घेतलं तर अटी आणि शर्ती हटवत निर्यात पूर्णपणे खुली करण्याची गरज आहे. अन्यथा बळीराजाने कष्टाने पिकवलेल्या कांद्यावर शुल्क आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने आणि अधिकाऱ्यांनी स्वतःच कांदा पिकवून दाखवावा. लासलगावहून रईस शेख आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.